प्रदीप तुंगारे त्यांची खरं म्हणजे पुण्यामध्ये सगळे त्यांना ओळखतातच। ते उत्तम कवी तर आहेच, पण उत्तम लेखक पण आहेत। एक अंकी नाटक असो, दोन अंकी नाटकं असो, नाटकामध्ये अत्यंत हातखंडा त्यांचा आहे। कवितांमध्ये बघाल तर राजकीय कविता ते भरपूर लिहितात, पण प्रेम कविता सुद्धा लिहितात। प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे काय असतं विचारलं एकदा मी घनदाट अरण्यातल्या हिंस्र पशुला। डरकाळी फोडून म्हणाला तो प्रेम म्हणजे मारणं, प्रेम म्हणजे मारणं, प्रेम म्हणजे ओरबाडणं, प्रेम म्हणजे दुसऱ्यासाठी आपण रक्तबंबाळ होणं। एका वृक्षाला लपेटलेल्या वेलीला विचारलं प्रेम म्हणजे काय असतं। लाजून म्हणाली वेल प्रेम म्हणजे बिलगून जाणं, प्रेम म्हणजे एकरूप होणं। उन्मळून पडेल दुसरा तेव्हा आपणही मोडून पडणं। आकाशात विहरणाऱ्या एका पक्षीराजाला विचारलं प्रेम म्हणजे काय असतं। पक्षीराज म्हणाला उंच आकाशात भरारी घेतल्यावर साऱ्या जगाचा एक ठिपका तयार होतो, पण तिथून सुद्धा आपलं घरटं आपल्याला दिसणं याला प्रेम म्हणतात। एका खळाळणाऱ्या नदीनं सांगितलं आपल्याबरोबर प्रचंड ताकद घेऊन वाहत यायचं आणि आपलं सर्वस्व विसरून सागराला मिळायचं याला प्रेम म्हणतात। एका दगडाच्या देवाला विचारलं देवा प्रेम म्हणजे काय असतं। देवा प्रेम म्हणजे काय असतं। माझ्या कानामध्ये आवाज ऐकू आले, दगड आहे हे माहीत असताना त्याला देव म्हणणं याला प्रेम म्हणतात। शेवटी मी प्रेमालाच विचारलं प्रेम म्हणजे काय असतं। प्रेमाने सांगितलं कुणाच्या तरी येण्याने आपले डोळे भरून येतात, कुणाच्या तरी नसण्यामुळे आपले डोळे भरून येतात। आपलेपणाच्या या भावनेलाच प्रेम म्हणतात।